ग्रामीण पोलीस विभागात तुम्ही काम केलेलं, मग तिथं काम करताना विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांबद्दलचा अनुभव कसा आहे? तिथल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल काय वाटलं? आपण पाहतो की महिला दे कॅन बी ऑक्युपाईंग व्हेरी हाय पोस्ट्स, पण जे बीट अंमलदार आहेत तिकडे कधी कधी महिलांना चान्स देऊ शकतो आपण, किंवा ती ड्युटी त्या पण करू शकतात, असं थोडंसं कमी झाल्याचं पाहता येतं. पण संभाजीनगरमध्ये मी हा उपक्रम किंवा एक्सपेरिमेंट करून बघायचं ठरवलं. आमच्या अंमलदारांना विचारलं की तुम्हाला करायची आहे काही बीट ड्युटी, कारण ती इझी नाही आहे, त्याच्यामध्ये थोडीशी प्रवास जास्त आहे किंवा फील्डवर तुम्हाला ॲक्च्युली जावं लागतं. बट इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम टेबल जॉब और अ डेस्क जॉब किंवा सततची 30 एक सेफ टाईपची ड्युटी. तर माझं आश्चर्य वाटलं की एवढ्या महिला अंमलदार समोर आल्या, आणि मग त्यांना आम्ही बेसिक एक प्रशिक्षण दिलं. बिकॉज लीडरशिप हॅज टू बी टॉट ऑल्सो समटाईम्स. कोणी जन्मजात पोलीस होऊन जन्माला येत नाही. सो त्यांचं स्किल ते रिफ्रेश करावं लागतं. पोलिसिंग इज अ स्किल. ते रिफ्रेश केलं आणि मग त्यांना बीटमध्ये ती ड्युटी दिली. आणि वी टॉट देम मोटरसायकल्स ऑल्सो. त्यांना आम्ही दुचाकी मोटरसायकल पण चालवायला शिकवली. आणि त्यांच्या फॅमिलीजसोबत जेव्हा तो प्रोग्राम आपण केला त्यांच्यासाठी एक खूप अभिमानाचा क्षण होता. आणि नंतर या महिलांनी फील्डमध्ये देखील चांगलं काम करतात आजही. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केला, तिथं एक तुम्ही वेगळा प्रयोग राबवला, तो म्हणजे अभिन्नचा प्रयोग राबवला, त्याबद्दल थोडक्यात सांगाल? सो हे महिलांविरुद्धच आपला हा कार्यक्रम महिलांचाच आहे. महिलांविरुद्धचे जे अत्याचार आहेत, मुलींवरचे जे अत्याचार आहेत, ते का होतात आहे? कारण ती मुलगी आहे, कारण ती महिला आहे, कारण तिला कुटुंबात हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं आहे, कारण तिची पोझिशन दुय्यम समजली जाते आहे अँड शी डिझर्व्स दिस, किंवा तिला हेच आपल्याला छळायचंच आहे, अशी कुठेतरी एक विकृत मानसिकता असू शकते. सेकंडली, ज्या मुली शाळा कॉलेजात जातात त्यांच्यावर ईव्ह टीझिंग होतं, छेड काढली जाते. ह्या गोष्टींनी मुली कधी कधी घाबरून किंवा सहम जाते आहे आणि मग शाळा कॉलेजला जाणं थोडंसं बंद होतं. लवकर लग्न करण्याकडे कुटुंबाची प्रवृत्ती वाढते. शाळेत, कॉलेजात, ऑफिसला, सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे, निर्भयपणे फिरता येणं हा प्रत्येक पुरुषाचा आणि स्त्रीचा पण हक्क आहे, अधिकार आहे. तो जर आपल्याला त्यांना द्यायचा असेल तर लहान मुलींमध्येच हे सगळं नॉलेज आपण टाकलं पाहिजे की जेंडर सेन्सिटिव्हिटी काय आहे. स्त्री पुरुषांचे येस शरीर वेगळं आहे, पण आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले अधिकार समान आहेत आणि त्याचं राबवणं जे आहे, एक्झिक्युशन, ते पण सेम व्हायचा प्रयत्न, संघर्ष अविरत राहिला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं आम्ही खेळांच्या माध्यमातून लहान मुलांना हे शिकवायचा प्रयत्न केला. जसं की 2 चित्र दाखवली. एका चित्रामध्ये एका मुलीने जीन्स आणि टी शर्ट घातलं होतं आणि शी हॅड अ मॉडर्न बॉब कट. दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेलं की त्या मुलीने सलवार सूट घातलेला, दुपेडी वेण्या घातलेला, हातात पुस्तक घेऊन शाळेला चालली आहे. मुलांना विचारलं, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं कोणाची छेड काढल्या जाईल? तर मुलगे बोलले की जीन्सवाल्या मुलीची. पण मुली बोलल्या नाही, आम्ही शाळेत येताना साधा पंजाबी ड्रेस आणि वेण्या घालून येतो, बट स्टील वी आर ईव्ह टीज्ड. मग ते जे कॉन्व्हर्सेशन आहे आणि अशा प्रकारचे खेळ घेतले सो दॅट दे आर सेन्सिटिव्हाइज्ड. आणि महिलांविरुद्धचे जे अत्याचार आहेत ते कायद्याने देखील दंडनीय आहेत, ह्याचं अवेअरनेस वाढलं पाहिजे.